नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा 5वीचं नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय 3.3 बघणार आहोत. यापूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वाध्याय 1.1 ते 3.2 पर्यंत सर्व स्वाध्याय बघितलेले आहेत व त्यातील सर्व प्रश्नांचे उत्तरासह स्पष्टीकरण आपण बघितलेले आहे. सर्वांनी ते व्हिडिओ बघितले नसतील तर प्रथम ते बघून घ्यावे व नंतर हा व्हिडिओ बघा. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. स्वाध्याय 3.3 त्यातील पहिला प्रश्न 1 2 5 4 9 3 6 7 या म्हणजे ही संख्या काय झाली? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. 1,25,49,367 या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीमधील फरक हा 0 आहे? तर 7 ची स्थानिक किंमत किती? 7 व दर्शनी किंमत 7. मग 7 मधून जर 7 गेले तर किती उरणार? 0. तर म्हणजे 7 ची ही स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सेम राहील, त्यामुळे फरक हा 0 मिळेल. म्हणजेच योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. आपण 9 ची जर स्थानिक किंमत घेतली तर 9,000 आणि दर्शनी किंमत 9. 9,000 मधून जर 9 वजा केले तर 8,991 उत्तर येईल. ते योग्य असणार नाही. जर आपण 3 ची स्थानिक किंमत घेतली तर 300. 300 मधून दर्शनी किंमत 3 वजा केली तर 297 उत्तर येईल. 2 ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, कोटी. 2 कोटी म्हणजे खूप पुढे जाईल व त्याची वजाबाकी केली तर 0 येणार नाही. पण 7 ची जर केली तर 7 मधून 7 गेले 0 म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील पैकी कोणत्या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत 1 लाख आहे? तर आपण बघू 1 ची किंमत आपल्याला स्थानिक किंमत 1 लाख हवी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. 10 लाख नकोय. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. इथेही 10 लाख येते म्हणून ही नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. इथे आली 1 लाख. तर आपल्याला विचारली होती 1 लाख हे कोणत्या याच्यात 1 ची स्थानिक किंमत आहे? तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 34,597 या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज व या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यामधील फरक किती? तर पहिले दशक व हजार. दशकला कोणता अंक आहे? एकक, दशक म्हणजेच 90. हजार, शतक, हजार म्हणजेच 4,000. या दोन्हींची बेरीज 4,090 व या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज. आता ह्या संख्येमध्ये 5 अंक आहे. या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत जर घेतली 3 ची किंमत 30,000, 4 ची 4,000, 5 ची 500, 9 ची 90 आणि 7 ची 700. या सर्वांची जर बेरीज केली तर संख्या मिळणार 34,597. तर आपण लिहून घेऊ 34,597. ही बेरीज व ही बेरीज यातील फरक विचारलाय तर आपण बघू. फरक म्हणजे वजाबाकी. 7 मधून 0 गेले 7, 9 मधून 9 गेले 0, 5 मधून 0 गेले 5, 4 मधून 4 गेले 0 आणि हे 3. म्हणजेच उत्तर आलं. फरक किती आला? 30,507. तर पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे 30,507 म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 77,02,509 ही संख्या अंकात लिहिताना 77,20,509 अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकले? तर आपण पहिले 77 लक्ष लिहून घेऊ. 77 लक्ष 2,000
509 ही संख्या अशी न लिहिता अशी लिहिली तर ती आपण ती लिहिलेली लिहून घेऊ 77 20 509. तर ही लिहिलेली संख्या ह्या संख्येपेक्षा कितीने कमी जास्त आहे असं विचारलंय. तर म्हणजे आपल्याला यातून ही संख्या वजा करावं लागेल. 77 02 509 करा वजा बाकी. 9 तून 9 गेले 0, 0 तून 0, 5 मधून 5 गेले 0, 10 मधून 2 गेले 8, 1, 7 मधून 7 0 आणि हे 0. म्हणजे उत्तर आलं 18,000 ने लिहिलेली संख्या ही जास्त आहे. तर पहिलं ऑप्शन 1800, दुसरं 18,000. म्हणजे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, पुढील पैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 गुणिले एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी म्हणजेच 9 गुणिले 1 कोटी आहे. तर कोणत्या संख्येची 9 गुणिले 1 कोटी म्हणजेच किती तर 9 कोटी. कोणत्या संख्येमध्ये 9 कोटी 9 ची स्थानिक किंमत 9 कोटी आहे असं विचारलं. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी 10 कोटी. ह्या 9 ची किंमत 90 कोटी आहे म्हणजे नाही. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी 10 कोटी याही 9 ची किंमत 10 कोटी म्हणजे 90 कोटी आहे. हेही पर्याय नाही. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी तर किती कोटी 9 कोटी. म्हणजेच ह्या पर्यायामध्ये 9 ची किंमत ही 9 कोटी आहे आणि आपल्याला विचारली 9 कोटी म्हणून आपलं योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 3 गुणिले एकक दशक शतक हजार 10,000 लाख 3 गुणिले 1 लाख अधिक 5 गुणिले 10 लाख अधिक 5 गुणिले 10,000 अधिक 1 गुणिले एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी. 1 गुणिले 1 कोटी हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे. म्हणजे हे आपल्याला पहिले सोडवावे लागेल तेव्हा कळेल की याचं उत्तर काय येईल. म्हणजेच विस्तारित रूप काय असेल म्हणजे त्याचं उत्तर ती संख्या काय असेल. तर आपण बघू. 3 गुणिले 1 लाख म्हणजेच किती 3 लाख. 5 गुणिले 10 लाख म्हणजे किती 50 लाख. 7 गुणिले 10,000 म्हणजे 70,000 आणि 1 गुणिले 1 कोटी एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी. तर ह्या सर्वांची काय बेरीज करायची. 0 0 0 0 7 3 5 1 म्हणजे ही संख्या काय आली 1 कोटी 53 लाख 70 हजार. 1 कोटी 53 लाख 70 हजार ही किती आहे 1,53,700 नाही 1 कोटी 53 लाख 70 हजार. म्हणजेच आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 15 दशलक्ष बरोबर किती. तर 15 दशलक्ष हे कोणत्या संख्येत आहे. एकक दशक शतक हजार 10,000 लाख हे आहे 1,50,000 नाही. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख हे आहे 15 लाख. तर आपल्याला विचारले 15 दशलक्ष. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी अब्ज 1 अब्ज 50 लाख हे पण नाही. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी 1 कोटी 50,000 हेही नाही. म्हणजेच आपलं उत्तर आहे एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख म्हणजेच 15 लाख. आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 1 कोटी या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती. लगतची मागची म्हणजे कोणती तर 1 कोटीच्या पहिले येणारी संख्या कोणती. लगतचीच म्हणजे काय 10. आपल्याला जर असं दिलं असेल 10च्या लगतची पहिली संख्या कोणती तर 9. 9च्या लगतची पहिली 8. 8च्या लगत पहिले 7 आणि 10च्या लगेच नंतर म्हणजेच 11. 11च्या लगेच नंतर 12. असंच आपल्याला 1 कोटीच्या पहिले म्हणजे लगतची मागची संख्या विचारली तर आपण कशी काढणार.
तर आपण 1 कोटी लिहून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. 1 कोटी. लगतची मागची म्हणजे वजा 1 करायचा. 10 मधून 1 गेला 9. 9 9 9 9 9 9 आणि हे 0 असणार. म्हणजेच आपली संख्या आपल्याला मिळाली 99,99,999. म्हणजेच 9 किती वेळेस आहे? 3 4 5 6 7. 7 वेळा 9 पाहिजे. 1 2 3 4 5 नाही. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.